पण बंधाऱ्याचं वाटोळं केलं. हे कोणाला म्हणते हा मी तुमच्यासारखं दिसतो? असल्या नियतीनं आरक्षण खाल्लेलं यांनी. त्याच्यामुळे यांचा मुलाहिजा न करता, यांना न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागा लागा. पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी संपायच्या मागा लागा, तर सुखी समाधानाने पोरं पुढे राहू शकते. आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही. इकडे दलित हे, मुस्लिम हे, लंबाना समाज हे, राजपूत समाज हे, कायकाडी हे, कुंभार हे, लोहार हे, सुतार हे, ढवार हे, माळी हे, धनगर हे, शेकडो जाती आहेत. यांना धरा. हे 2 आणि 4 आणि 5 हजाराच्या मतदानासाठी यांच्या मागे पळू नका. हे संपून टाका यांना. मराठ्यांनी ध्यानात ठेवा, सुखी समाधानी पोरं करायची असली त्या अडथळा दूर करा. यांना संपवा आता. याच बैठकीत विजय वडेट्टीवार देखील होते आणि त्यांनी देखील 2 तारखेचा जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी केली. कोणात होत नसतो, कोणाच्या बापाची पेंडी रद्द होऊन कोणाला होत असतो? त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा? त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं. याला 94चं आरक्षण घेतलं, 16% मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना. त्यांना आत्ताशी कळायला लागलं आता आपण GR रद्द करायला लागलं म्हणल्यावर मराठ्याचा GR रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा 16% आरक्षण, 2% आरक्षण आणि 150 पावणे 200 जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात. हे त्यांच्या ध्यानात